महाराष्ट्राच्या या गेवराई या पावनभूमीमध्ये आज जोमाने आज 14 तारखेचा मोठा सण आपण साजरा करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या दोन्ही महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन मी काही 4 गोष्टी माझ्या गावकरी बांधवांसमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. या विचारपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, सर्व अतिथीगण, माझ्या समोर उपस्थित वडीलधारी मंडळी, युवक बांधव, माता भगिनी, मी सर्वप्रथम जयंतीच्या आयोजकांना आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं बोलून सत्कार केला आणि बोलायची संधी दिली. त्यासाठी मी त्यांचा सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आपण ज्यावेळेस काही महापुरुषांचा अभ्यास करतो, काही महापुरुषांच्या बाबतीत आपण त्यांच्या इतिहासाबद्दल, त्यांच्या कामांबद्दल आपण ज्यावेळेस अभ्यास करतो, तर असे काही नावं आहेत भारताच्या इतिहासामध्ये की जे कधी विसरू शकत नाहीत आणि ते प्रामाणिकपणे विसरू शकतच नाही. कारण काय आहे की ज्या वेळेस भारताचं, या देशाचं शिल्पकार जे होते त्यांनी त्यांचं योगदान मांडलं, त्यावेळेस बहुजनांना, सर्वसामान्य जनतेला, पीडित जनतेला खूप मोठा न्याय आणि खूप मोठ्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम बरेच महापुरुषांनी केलं. त्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी स्वराज्य स्थापन केलं, अडचणी पाहिल्या, समोर आले, लढले, एक स्वराज्य निर्माण केलं, जनतेसाठी, रयतेसाठी केलं आणि आज त्यांचं नाव अजरामर आहे. तशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनीही बऱ्याचशा अडचणी सामोरे गेल्या. आता अडचणी सामोरे गेल्या आपण हे बरेचदा म्हणतो, अडचणी आपण ऐकून असतो, समजून असतो, कुठंतरी वाचलेलं असतं की वर्गाच्या बाहेर बसवलं, शिक्षणाचा अधिकार दिला नाही, पाणी पिऊ दिलं नाही, दुय्यम व्यवहार केला जो कोणत्याही मुलाला मान्य नसतो. मला सांगा असा कोणता व्यक्ती आहे वर्गामध्ये बसवलेला की त्याला म्हणलं गेलं की बाबा तू इथं बस बरं. तो मुलगा एखाद्या वेळेस ऐकल, दोनदा ऐकल, पण त्याच्या मनामध्ये काहीतरी वाटणार आहे, माझ्यामध्ये काय वेगळं आहे की मी आजारी वगैरे आहे का, की मला का लांब बसवलं गेलं. पण जो व्यक्ती शांत राहिला तो कधीच बदलू शकत नाही काही गोष्ट. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या वयामध्ये ही गोष्ट लक्षात आली होती की मला वेगळं बसवलं जात आहे, पण ह्याच्यासाठी मी ह्यांच्या नाकावर बसून पण मी माझ्या आयुष्याचं भलं करून माझ्यासारख्या प्रत्येक व्यक्तीला मी बदलून दाखवायचं काम करणार आहे, हे त्यांच्या मनामध्ये होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजण्यासाठी माझ्या अनुसार 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत समजणं. 4 D आहेत, म्हणजे ABCD D, 4 D आहेत. जर का आपण हे 4 D समजलो तर मला असं वाटतं बाबासाहेब आंबेडकर आपण 95% समजू शकतो. सगळ्यात अगोदर दलित, 2 नंबर धम्म, 3 डिग्निटी आणि 4 डेमोक्रेसी. या 4 गोष्टीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 95% आयुष्य अवलंबून आहे. सगळ्यात अगोदर दलित. ऍक्ट ऑफ 1919 मध्ये त्यांनी सांगितलं होतं डिप्रेस्ड क्लास, जो व्यक्ती पीडित आहे. जय भीम हा नारा फक्त एका व्यक्तीसाठी नाही, ह्या भारताच्या भूमीवरती आणि जगाच्या पाठीवरती ज्याला जो व्यक्ती पीडित आणि अडचणीत आहे त्याच्यासाठी तो नारा आहे जय भीम. तो फक्त एका व्यक्ती आणि एका समाजासाठी नाही, पीडित व्यक्तीचा आसरा आहे तो. जो व्यक्ती कोणत्याही समाजाचा असो, कोणत्याही धर्माचा असो, आपण इथं चलत फिरत असताना आपल्याला एक अदृश्य न दिसणारी शक्ती आपल्याला कधी पण आपल्या बाजूला असेल, तो म्हणजे आपलं संविधान आहे. तो तुम्हाला कधीही तुम्हाला संरक्षित आणि सुरक्षित दाखवण्याचं काम हे संविधान आपल्याला करतं. आपण त्या माध्यमातून महिला, मुलं, मोठे बांधव, वडीलधारी बांधव ह्या भूमीवरती स्वाभिमानाने जगू शकतात. त्यांना हात लावायची ताकद कोणामध्ये नाही, कारण की ते संविधान त्यांना ते संरक्षण देतं. प्रत्येक व्यक्ती ह्या भारताच्या भूमीमध्ये त्या संविधानाच्या आधारित तो सुरक्षित आहे. ज्यावेळेस संविधान स्थापन करायचा होता, जर मी त्या 4 डींबद्दल बोलेल तर डिप्रेस्ड ॲक्टमध्ये त्यांनी सगळ्यात अगोदर म्हणले होते की
जो कोणी व्यक्ती पीडित आहे त्यांना मला सुधरून पुढं आणायचं आहे. पुढं कशा प्रकारे आणायचं आहे त्यांनी फक्त एवढं सांगितलं की तुम्ही शिक्षण घ्या. शिक्षण काय? ज्ञान घ्या. ज्ञान महत्वाचं आहे. फक्त माहिती गोळा करणं नाही मित्रांनो. ज्ञान. नॉलेज इज पॉवर अँड पॉवर इज पॉवर. सगळ्यात मोठी गोष्ट आहे नॉलेज. तुम्हाला ज्ञान जर भेटलं तर तुम्हाला कुठेही उभा राहिल्यानंतर कोणत्याही गोष्टी समोर जायची ताकद तुमच्या समोर असते. त्याच्यानंतर येतं डिग्निटी. तुम्ही प्रतिष्ठेने हे ज्यावेळेस शाळेमधून बाहेर बसवणं, वापस गावाकडे जाणं, ज्यावेळेस बैलगाडीमध्ये एखादा बैलगाडी चालक तुम्हाला फक्त तुम्ही मागासवर्गीय आणि दलित असल्यामुळे आणि महार समाजाचे असल्यामुळे तुम्हाला जर का बसून देत नसेल, स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या वयामध्ये बैलगाडी चालवावं लागली आणि त्यांना गावा, आणि तो जो चालक होता फक्त तो एका समाजा होता म्हणून त्याला हात नाही लावायचा म्हणून तो बाजूनी चालला. ही दुरावस्था त्या काळची होती. पण त्यावेळेस ते समजून एक व्यक्ती त्यांनी एवढी मोठी क्रांती घडवली. आणि आज आपण पाहतो की आज तशा प्रकारचा दुजाभाव आपण कोणामध्ये पाहतो. आज गुण्यागोविंदाने आज गेवराई असेल, महाराष्ट्र असेल, देश असेल एक चांगल्या प्रकारे जगतोय. त्याचा अधिकार, त्याचा पूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातो. त्याच्यानंतर येतं धम्म. धम्म फार महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी धम्म हे बुद्ध समाज स्वीकारतो, मी धम्माचे पालन करतो. त्याचे 3 कॉन्सेप्ट होते, अणुयान, महायान आणि वज्रयान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवयान तयार केलं. ते म्हणजे नवयानावर जे कोणी चालल तो कोणत्याही समाजाचा असेल तो भारताचं भविष्य ठरवेल, तो भारताचा एक चांगल्या प्रकारे नागरिक होऊ शकेल, तो भारताचा विचार करेल, तो कोणत्या जातीचा विचार करणार नाही, कोणत्या समाजाचा विचार करणार. नवयान हे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी त्यांनी सादर केलेल्या आहेत. अशा महापुरुषांचा कधी पण नतमस्तक होणं महत्त्वाचं असतं. अशा महापुरुषांच्या जयंती करणं आपली लायकी सुद्धा नाही. त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत आपल्यासाठी, एवढं मोठं व्यासपीठ उभा केलेलं आहे. तर आपण अशा प्रकारच्या जयंती साजरी करून चांगल्या प्रकारे त्यांचा संदेश लोकांमध्ये पाठवून मला असं वाटतं की आपण महापुरुषांच्या नावाला न्याय देणं आपलं महत्त्वाचं काम आहे. त्याच्यानंतर 4थं डी आलं डेमोक्रेसी, म्हणजे लोकतंत्र. लोकतंत्र निर्माण केलं. फाउंडिंग कमिटी मेंबर, कॉन्स्टिट्यूशन संविधान रचनाकाराचे सगळ्यात मोठे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं. विचार करा त्या परिस्थितीमध्ये एवढ्या जाती जमाती, एवढ्या प्रकारचे लोक, अडचणी, एवढं भारत आणि पाकिस्तान वेगळा झाला. त्यांच्या पुस्तकांमध्ये उल्लेख आहे पार्टिशन अँड पाकिस्तान अँड पार्टिशन ऑफ इंडिया. त्या पुस्तकांमध्ये त्यांनी बरेचसे उल्लेख केलेले आहेत. मी युवकांना आव्हान करेन की आज आपल्या हातामध्ये मोबाईल फोन आहे. त्या मोबाईल फोनच्या माध्यमातून आपण सर्वांनी यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम ह्याच्यावरती आपल्याला बरेचसे असे व्यक्ती भेटतात, व्यक्तिमत्व भेटतात. त्यांचे व्याख्यानं, ते बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती, शिवाजी महाराजांबद्दल माहिती, महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल माहिती, हे लेक्चर बघावे. जे IAS IPS ह्यांच्या शिक्षण, हे जे शिक्षण घेतात त्यांचे लेक्चर्स आहेत. एकदम अधिकृतपणे चांगले माहिती देणारे गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी मांडणं, लोकांसमोर आणणं, ह्या महापुरुषांबद्दल माहिती घेणं आणि त्यांचे विचार काय आहेत आणि या भारताच्या लोकतंत्राला आणि ह्या भारताच्या भूमीला कशा प्रकारे बदललं हे त्या लेक्चर्समधून वाचणं हे महत्त्वपूर्ण आहे. मी समजू शकतो की आता आपण एवढा वेळ वाचन करू शकत नाही किंवा एखादा व्यक्ती ज्याला सवय नाही आहे तो वाचन जास्त वेळ करत नाही, पण बाकीच्या साधनं आहेत आपल्याकडं. तर माझी अशी विनंती राहील येणाऱ्या युवकांच्या पिढीला की आपण 100% पूर्ण वेळ, जेव्हा कदाचित तुम्हाला वेळ भेटला, माता माऊली इथं उपस्थित आहे, आपल्या मुला मुलींना त्यांना लेक्चर लावून द्यावं. लहान मुलांना समजून सांगावं की हे लेक्चर बघावं, समजेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजावं. समजल्यानंतर मला असं वाटतं की या गेवराई नाही तर महाराष्ट्र या देशामध्ये खूप मोठ्या क्रांतिकारी गोष्टी घडू शकतात. आणि ह्या घडवण्यासाठी आपल्याला खूप मोठे मोठे विचार, खूप चांगल्या प्रकारचे ते विचार मांडणी, त्याची अंमलबजावणी करणं महत्त्वाचं आहे. माझ्या मित्रांनो, मी कदाचित या जयंतीच्या माध्यमातून तुमच्यासमोर आलो, कदाचित तुमचा थोडासा जास्त वेळ घेतला, पण मला असं वाटतं की माझ्या जर का ह्या 2 शब्दामुळं जर का कदाचित काही बराच फरक पडला असेल किंवा थोडासाही फरक पडला असेल तर माझं इथं बोलणं सार्थ झालं असेल हे समजतो.
आणि इथं थांबतो. तुमचा सर्वांचा वेळ आणि एवढं एकाग्राने माझं ऐकलं त्यासाठी मी नतमस्तक तुमच्या समोरही होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.